सुद्धा सासू होणार हे कायम मनात ठेवून सासू सासऱ्यांची सेवा करून पुढची पिढी संस्कारित करा, असं मत आमदार नितीन देशमुख यांनी मराठा हॉटेल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं मानवतेचा सन्मान सोहळ्यात देशमुख बोलत होते। सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी हरिभक्तपरायण शुकदास महाराज गाडेकर, तर प्रमुख अतिथी आमदार नितीन देशमुख, प्राध्यापक संतोष हुसे, महिला बाल कल्याण अधिकारी गिरीश पुसदकर, डॉक्टर जयराज कोरपे, डॉक्टर मिलिंद चौखंडे, गोपाल झुंझुनवाला, सरपंच सोनताई उपवर्ट, बाळ काळणे, तर शिवव्याख्याते केबी शेख, हास्यकवी नितीन वरणकार, शिवव्याख्याती प्रतीक्षा पांगृत प्रामुख्याने उपस्थित होते। सोहळ्याची सुरुवात बालशिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा धारण करून पवाड्यावरचे सादरीकरण केले। भावी ढोरे आणि आराध्या वाघ या चिमुकल्यांनी पाळणा सादर केला, तर वैष्णवी रोकडे हिनं शिवगीत सादर केलं। ज्येष्ठ पत्रकार रमेश ठाकरे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन यावेळी सन्मान करण्यात आला। लग्न झाल्यानंतर विभक्त होऊन आई वडिलांपासून वेगळे राहण्याची प्रथा मोडीत निघावी आणि आपल्या सासू सासरे यांची सुनांनी सेवा करावी या भावलाल इंदोरे यांच्या संकल्पनेतून सासू सासरे यांची सेवा करणाऱ्या तालुक्यातील श्रीमती कल्पना खंडारे, दीपाली वाघ, अर्चना मुंडे, अन्नपूर्णा बिलवेवार, अर्चना घोगरे, सुवर्णा ताथोड, पूनम सदाबल, जयश्री जामोदे, माधुरी जाधव या 9 सुनांचा आदर्श सूचना पुरस्कारानं साडी चोळी देऊन सन्मानित करण्यात आले। सोहळ्यात गाडेकर महाराज, नितीन देशमुख, डॉक्टर जयराज कोरपे, गिरीश पुसदकर, संतोष हुसे यांनी विचार व्यक्त केले, तर मुरलीधर राऊत यांनी प्रास्ताविक केले। डॉक्टर जयराज कोरपे यांची अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाल्याबद्दल पुरुषोत्तम मांगटे पाटील, नीता मांगटे पाटील या दाम्पत्यानं सत्कार केला। सोहळ्यात कवी सत्यसागर अवचार यांनी स्वागतपर कविता सादर केली। सोहळ्याला विजय वाघ, पुरुषोत्तम मांगटे पाटील, श्रीकांत धाणोकार, राजेश देशमुख, जगदीश पाटील, अमोल जामोदे, सागर उपरवट, श्रीकृष्ण इंगळे, नाना टिकार, ज्ञानेश्वर पठाडे, मंगेश आंबेकर, पद्मजा माणकर, डॉक्टर गजानन टिकार, राजू हिवरकर, संतोष कांबेकर, माऊली शिवलकर, राहुल अवातिरक, शुभम धाणोकार, रवी शेळके, मधुर लांडे या सर्व आयोजन समितीनं सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली। हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत सोहळ्याचं सूत्रसंचालन जया भारती यांनी, तर आभार माधव घोगरे यांनी मानले। ग्रामगीता ग्रंथ लिहिला, त्यात महाराजांनी म्हटलं, राजे किती आले गेले, त्यांचे कायदे नष्ट झाले आणि सत्तेचे दरबार जाळले आणि राज्य चालले संतांचे। कारण राजे किती आले गेले पण संतांच्या विचारानुसार चालते आहे। राजे भरपूर झाले भाऊसाहेब, भरपूर झाले, पण कोण्याच राजाच्या मागे महाराज शब्द लागला नाही। फक्त एकमेव राजा झाला, छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्या नावाच्या मागे महाराज हा शब्द लागला। मला माहित नव्हतं या शिवजयंतीच्या एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करणार होते म्हणून। एवढा सुंदर कार्यक्रम की ज्या कार्यक्रमामध्ये सुनांचा सत्कार होतो, मी तरी असं सांगतो की जिल्ह्यात जेवढे काही कार्यक्रम होतात राऊत साहेब, म्हणजे जयंत्या, पुण्यतिथ्या, काही जे काही झाले आजपर्यंत, त्या सर्व कार्यक्रमातला सर्वोत्कृष्ट कार्यक्रम जर कोणता असेल जिल्ह्यातला, तर तुम्ही जो आज घेतला सुनांचा सत्कार, याची नोंद घ्यावी प्रत्येकाने। असा इतका सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आहे की तुम्ही 2-3 सुनांच्या केल्यापेक्षा आपण 10 सुना एक आपल्या तालुक्यातल्या ज्या खरंच खरी सेवा सासू सासऱ्याची करतात, तेव्हा तुमच्या बायकोचं पण नाव घ्या। मी म्हटलं नाही, माझ्या बायकोचं नाव नका घेऊ, माझी बायको मायाची सेवा करते, पण मा समाधान त्या सेवेतून नाही। त्यांना मी नाही म्हटलं, परंतु अशा 10 बायका ज्या निवडल्या की त्या खरंच संसाराचा गाळा त्यांचा व्यवस्थितरित्या चालवतात। त्यांचे सासू सासरे, देर भावजाई, ज्या काही त्यांच्या घरातले परिवारातले जे काही लोक आहेत, त्या लोकांचा योग्य रीतीने सांभाळ करतात। त्या घराची मालकीन बनणार नाही, पण एक कर्तबगारी म्हणून ते काम त्या घराचं पाहते, म्हणून तिचा सन्मान झाला पाहिजे। आणि एकंदरीत आज आपण पाहतो आजच्या जगात की सुना, आज असं आहे की नवीन मुलाचं लग्न झालं की त्याचं मूल व्हायच्या आधी तो वेगळा होते, आई बाप वेगळे राहतात, म्हातारे झाले की त्यांचे एले होतात। एकंदरीत शेतकऱ्याची मुलं तरी वृद्धाश्रमात आई वडिलांना पाठवत नाहीत, परंतु नोकरीवाल्याचे जे आई वडील आहेत ते 100% त्यांना वृद्धाश्रमात जावंच लागते। परंतु जे ह्या सुना ज्या आहेत, या सुना ज्या सेवा करतात, या सुनांची सेवा पाहून इतरही सुना तयार व्हावं आणि जे म्हातारे आई वडील आहेत, त्या म्हाताऱ्या आई वडिलांची त्यांच्या शेवटच्या दिवसात जशी त्यांनी आपली बालपणी सेवा केली, तशी त्यांची म्हातारपणात सेवा व्हावी, हाच या मागचा त्यांचा
उद्देश आहे। फक्त मुरलीधर भाऊच्या या अट्टासापुटी किंवा तुम्ही भाऊ या आणि खरंच जे छत्रपती शिवराय यांच्या जयंतीनिमित्त इथं जो काही आगळा वेगळा कार्यक्रम होतो आणि प्रत्येक उपक्रम जो काही इथं मुरलीधर भाऊ घेतात, मला असं वाटतं की एक समाजामध्ये एक आदर्श असं म्हणजे त्यांनी स्थापित केलेला आहे। विधानसभा मतदारसंघाचे लाडके नेते, लोकनेते आदरणीय नितीनजी देशमुख साहेब, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा वसा आणि वारसा चराचरात वसवणारे परमपूज्य आदरणीय शुभदासजी महाराज यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो। माझ्या विनंतीला मान देऊन खास करून आलेले जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी गिरीशजी पुसतकर सर, संतोषजी हुसे, मोठे उद्योजक, कुटुंब असू द्या, आई वडिलांची सेवा जर केली तर आपले मुलं सुद्धा आपली सेवा करते। आज या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला दरवेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आमचे मुरलीधर भाऊ आणि त्यांचं मंडळ वेगळे वेगळे कार्यक्रम या ठिकाणी घेत राहते, उपक्रम घेत राहते। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज मराठी।